काही छोटे छोटे मुलांनी का ऑनलाईन मीरा भाईंदर शहर के उत्तन समंदर किनारे पर लगा कचरे का अंबार। सफाई करने वाली लाखों रुपए की मशीन शमशान भूमि में खा रही है धूल। मीरा भाईंदर शहर के उत्तन समंदर किनारे पर इन दिनों कचरे का अंबार लगा है, जिसके कारण स्थानीय नागरिक है परेशान। मीरा भाईंदर महानगर पालिका के आयुक्त राधा विनोद शर्मा से लगाई सफाई की गुहार। दरअसल मीरा भाईंदर शहर के उत्तन समंदर किनारे पर पिछले कई दिनों से कचरे का अंबार लगा है। भूतोड़ी बंदर के पास सफाई कर कचरे का अंबार लगा दिया गया है, लेकिन वहां से अभी तक उठाया नहीं गया, जिसके कारण स्थानीय लोगों ने सीधा मनपा आयुक्त राधा विनोद शर्मा से गुहार लगाई। आपको बता दूं कि समंदर किनारे पर का कचरा साफ करने वाली लाखों रुपए की मशीन इन दिनों शमशान भूमि में धूल खा रही है। मनपा के उपायुक्त संजय बांगर पर अब यह सवाल उठने लगे हैं कि कचरे के अंबार की जानकारी होने के बावजूद भी उसे क्यों नज़रअंदाज किया जा रहा है। समंदर के किनारे पर लगे कचरे के अंबार के संदर्भ में हमने स्थानीय लोगों से बातचीत की। आइए जानते उन्होंने क्या कहा। माझं नाव एलेट मुनीस। आमच्या बंदरावर कचरा ते गट्टा करतात आणि तसाच ठेवतात। तो वर पाणी येऊन परत तो कचरा समुद्रामध्ये परत जातो, तरी ते काय भरायची हे करत नाही। आणि कचरा गोळाची मशीन आहे ते मशालभूमी तशीच पडून राहिलेली आहे। ते लोक मशीन घेऊन येत नाही, जिथे येतात 1 तास काम करून 1 तास पूर्ण बसतात। ते लोक 1 तास पूर्ण बसतात, थोडा कचरा गोळा करतील आणि बसून राहतील। 10 वाजले की ते लोक निघून जातात बाहेर घरी। कुठे जातात का माहिती नाही, 10 वाजता निघून जातात। मशीन आणतच नाही, ते मशीन आणत नाही। ते मशीन तिथेच पडलेलं आहे, किती महिन्यापासून तिथेच आहे मशीन। मशीन ती घेऊनच नाही येत तिथे। आणि ते येतात 7-8 जण येतात, ते कचरा गोळा करतात। थोडा कचरा गोळा झाला की मग ते बाकीचा राहिला ते ठेवून तसेच निघून जातात ते लोक। परत ते कचरा समुद्रात जातो, परत कचरा तो समुद्रात जातो। माझं नाव रेनी कोकेया, मी स्वागत बोटीचा नाको आहे उत्तन भोतोडी बंदर स्मशानभूमीजवळ। तुम्ही बघितलं तर उत्तन भोतोडी बंदरला एवढा कचरा असते ना, जमते ना, की ती प्रशासन नगरपालिकेची माणसं येऊन असे ढीग बनवतात आणि 15 दिवस 20 दिवस असेच राहतात। त्याच्यावर दुर्लक्ष, नगरपालिका दुर्लक्ष करते। आता तुम्ही परत बघितलं तर इथे कचरा किती जमलेला आहे। प्रशासनाची गाडी आहे, मशानभूमीमध्ये गाडी धूळ खात बसलेली आहे। लाखो रुपयाने खर्च करून नगरपालिकेने गाडी आणली आहे, गाडीचा त्या उपयोग काहीच करत नाही। आणि परत आता आमचे सुट्टीचे दिवस आहेत मुलांचे, आणि मुलं खेळतात, क्रिकेट मॅच खेळतात, लहान मुलं खेळतात तिकडे। त्या कचऱ्यामध्ये कुठे काही काचा असतात, कुठे विषारी जनावरं असतात, तर कदाचित त्याला टोचण्याचा प्रश्न पायांना लागू शकतो, काचबीज। अशा प्रकारे प्रशासनाचे अधिकारी येऊन यांनी पाहणी करावी। उत्तन भोतोडी बंदर स्मशानभूमी समोर आयुक्तांनी येऊन ही पाहणी करावी, डायरेक्ट येऊन पाहणी करावी उत्तन भोतोडी बंदर स्मशानभूमीजवळ, अशी आमची एक विनंती आहे। मी सबीनो नागोरामा, उत्तन पातान बंदरमध्ये रहिवासी। हा कचऱ्याचा ढीग लागलेला आहे। म्हणजे कचरा समुद्रातून जो आपण म्हणतो ना की बरवलीचं गटार आहे, ते त्या माहीमचं गटार, ह्या गटारामधून येतो आणि हा पावसाळीला असाच कचरा लागतो। आम्ही जे दर्यामाता चर्च याच्यामधून एक कोर कमिटी आहे, त्या कोर कमिटीच्या मार्फत आम्ही पत्रव्यवहार केला आयुक्तांना, आणि आयुक्तामार्फत 30 माणसे दिलेली आहेत कामासाठी, पण 30 फक्त कागदावरती आहेत आणि प्रत्यक्षामध्ये ऑलरेडी 10च आहे तिकडे कामासाठी येतात। पण ते कसं आहे, कचरा उचलला, कचरा त्याने गोळा केला, पण कचरा गोळा करताना त्यांच्याजवळ कधी JCB नसतो, कधी गाडी नसते, हाही कमतरता असते। 90 लाखाची मशीन घेतलेली होती, ती पण आता कुठे आहे ते माहीत नाही, दिसत नाही। फक्त कर्मचारी दिसतात, ते पण 9 किंवा 10। त्याच्यातला कुठे काय म्हणते त्याची तब्येत पण खराब होते, पण तेवढेच कर्मचारी। आणि कागदावरती किती लिहिल्यात 25 ऑलरेडी। तो म्हणजे कचऱ्यापासून कधी कचऱ्यामध्ये काचा असतात बाटलीच्या फुटलेल्या, त्यापासून रक्तबंबाळ पण होतात मुलं। आणि खेळण्याचा छंदच गेलेला आहे या बंदरावरती। आता काल मुलांनी सर्व हे गोळा केलेला आहे, ऑलरेडी स्वतः गोळा केलेला आहे मुलांनी।